भडका महागाईमध्ये साखर जर कडू लागणार असेल तर सर्वसामान्य ग्राहकांनी काय करायचं? अ, आदरणीय राजू शेट्टी साहेब जे म्हणाले त्याच्यामध्ये तथ्य आहे. हा सगळाच प्रकार संशयास्पद आहे. 40% अशा प्रकारे खूप कमी कालावधीमध्ये रेट वाढणं हे गेल्या अनेक वर्षभर झालेलं नाहीये. त्यामुळे हे जे काही अचानक वाढलेले दर आहेत याची सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे. सणासुदीचे दिवस समोर येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये 40% साखरेमध्ये वाढ होते. त्याच्या पार्श्वभूमीवर आकडेवारी जरा आपण पाहिली पाहिजे. सप्टेंबर अखेर साधारणपणाने 35 लाख टन साखर देशामध्ये शिल्लक असणार आहे. मागच्या वेळी या काळामध्ये ही साखर किती होती? 49 लाख टन होती. म्हणजे थोड्याफार प्रमाणात साखर कमी आहे की नाही? आहे. शॉर्टेज आहे की नाही? आहे. परंतु हे शॉर्टेज 40% भाव वाढवेल इतके नक्कीच मोठं नाहीये, हे समजून घेतलं पाहिजे. दुसरा मुद्दा जो शेट्टी साहेबांनी मांडला तो अत्यंत बरोबर आहे, की आता साखरेचा जो स्टॉक आहे, तो सहकारी कारखान्यांकडे शिल्लक नाहीये. मोठ्या प्रमाणामध्ये तो व्यापाऱ्यांकडे, सट्टेबाजी करणाऱ्यांकडे गेलेला आहे. त्याच्यामुळे ह्या वाढलेल्या भावाचा कोणताही फायदा हा शेतकऱ्यांना आणि कारखान्यांना मिळेल का? याच्याबद्दल आम्ही सगळेच शंका घेतो आहोत. बर हा लाभ मोठ्या प्रमाणात व्यापारी आणि सट्टेबाजांना मिळणार आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये काही रॅकेट आहे का हे सुद्धा तपासण्याची गरज आहे. बर पुढील वर्षी काय स्थिती असणार आहे? जरी इथेनॉलकडे साखर निर्मितीचा सगळा ओघ वळवण्यात आलेला असला तरी सुद्धा आज देशामध्ये जी काही ऊस लागवडीची परिस्थिती आहे आणि सर्वे आलेले आहेत त्यानुसार 297 लाख टन साखर ही 25-26च्या गळीत हंगामामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे. हा हा आपली रिक्वायरमेंट किती आहे? 280 लाख टन. म्हणजे पुढच्या वर्षी सुद्धा फार मोठा क्रायसिस आपल्या पुढे नाहीये. अशा परिस्थितीमध्ये एकदम 40% वाढ ही 100% संशयास्पद वाढ आहे. शेवटचा मुद्दा मी सांगून संपवतो. यावर उपाय म्हणून सरकारने 3 लाख टन साखर ही ब्राझील मधून आयात करण्याचा आणि अधिक 1 लाख टन साखर इतरत्र आयात करण्याचं धोरण घेतलेलं आहे. मात्र ही साखर यायला साधारणपणाने 2 महिने वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे कदाचित पुढचा हंगाम हा लवकर जर साखर निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू झाली तर ह्या आयातीचा सुद्धा फार मोठं रिलीफ आपल्याला मिळणार नाहीये. त्यामुळे साठे बाजारावर कारवाई करणं, रिकव्हरी चोरून स्टॉक केलेली साखर बाहेर काढणं आणि मोठ्या प्रमाणामध्ये जो साठा हा सट्टेबाजारीमध्ये आहे तो बाहेर काढून सणासुदीच्या वेळी ग्राहकांना दिलासा देणं या प्रकारचे उपाय केंद्र सरकारने करण्याची आवश्यकता आहे. बरोबर आहे. तुम्ही यावेळेला उपाययोजना पण सांगताय, सध्या परिस्थिती काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न करताय. सदाभाऊ खोत आपल्याबरोबर जोडले जातातच आहे. मी त्यांची बाजू जाणून घेण्याआधी राजू शेट्टी